नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, बंजितावर पॉडकास्ट सुरू करण्या अगोदर मला एक क्विक अपडेट द्यायचं आहे तुम्हा सगळ्यांना। ते म्हणजे काल मी टोमल काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं। त्या टोमल काकू मराठी मंडळ आयोजित गुढीपाडवा साजरा करायला गेल्या होत्या असं मी बोलली होती आणि काकूंनी त्याचा व्हिडिओ अजूनपर्यंत टाकला नाही। ऍपलच्या झाडाला खूप फुलं आली आहेत त्या व्हिडिओ खाली काकूंना एकीने कॉमेंट केली होती की तो व्हिडिओ कधी येणार आहे। तर काकू असं बोलल्या होत्या की तिथे त्यांना फोटोज वगैरे काढायला अलाउड होतं, फक्त व्हिडिओज काढायची परमिशन नव्हती। पण टोमल काकूंची मैत्रीण तिथे उपस्थित होती आणि तिने व्हिडिओ देखील काढला आहे। मैत्रिणीने व्हिडिओ काढला पण कॉन्टेंटसाठी हवऱ्या काकूंने व्हिडिओ नाही काढला। काहीतरी गडबड नक्कीच आहे। आता काकूंने व्हिडिओ नाही काढला तर सरळ सरळ त्या सांगू शकत होत्या, पण काकूंना खोटं बोलण्यात असुरी आनंद मिळतो ना। मी सकाळीच कम्युनिटी पोस्ट देखील टाकली आहे, ती 24 आवर्स मध्ये एक्सपायर होईल। त्यात काकूंच्या मैत्रिणीने जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक देखील मी त्या कम्युनिटी पोस्ट वरती दिली आहे। कोणी जर तो व्हिडिओ नसेल बघितला तर प्लीज माझी कम्युनिटी पोस्ट चेक करा आणि ह्या टोमल काकूंवरती केलेले पॉडकास्ट जास्तीत जास्त शेअर करा। लोकांना समजायला हवं की या काकू किती खोटं बोलतात, कशा या लोकांची दिशाभूल करतात ते। मंडळी, आता आपण वळूया आजच्या आपल्या विषयावर, जो आहे साबजी आणि बंजिता। गेल्याच आठवड्यात बल्याणीचा वाढदिवस झाला होता, पण जसे लेझी फूडी मॅडमच्या वाढदिवसाचे पूर्ण आठवडा एपिसोड सुरू असतात तसेच ह्यावेळी बल्याणीच्या वाढदिवसाचे पण एपिसोड सुरू होते। पण 1-2 दिवस नाही तर पूर्ण आठवडा एपिसोड सुरूच होते। पूर्ण एक आठवडा तर साबजीने बल्याणीचा वाढदिवस केला। तसं तर एवढ्या वर्षामध्ये या बल्याणीचा एक आठवडा कधी वाढदिवस या लोकांनी केलाच नव्हता। पण ह्यावेळी कसं या लोकांकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे ना, म्हणून लेझी फूडी सारखाच बल्याणीचा वाढदिवस देखील या लोकांनी एक आठवडा साजरा केला। एकदा बार्बेक्यू नेशन, एकदा रिसॉर्ट, एकदा घरी। आता हे लोक रिसॉर्टला गेले होते, पूर्ण फॅमिली होती। बल्याणीचा भाऊ आणि वहिनी पण होते, पण बल्याणीला जराही वाटलं नाही का की आपल्या आईला सगळ्यांमध्ये घेऊन जावं, जरा तिचं पण मन रमेल, तिला पण फ्रेश वाटेल। खरं बोलू का मंडळी, मला नाही बल्याणी खूप साधी सरळ वाटायची आधी, पण ती म्हण आहे ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पण गुण लागला, तशी या साबजी आणि लेझी फूडी सोबत राहून बल्याणी पण निर्लज्ज झाली आहे। ह्या बल्याणीच्या वडिलांना जाऊन अजून 6 महिने पण नाही झाले। मी असं नाही म्हणत आहे की हिने त्याच दुःखात राहावं। आता आपल्या घरकोंबडी मनीश्री काकू पाहिलत ना, डॉलर्ससाठी एवढ्या भुकेल्या होत्या की वडिलांना जाऊन 4 दिवस नाही झाले तर मेकअप करून कॅमेरा समोर येऊन बसल्या होत्या, रील्स वगैरे शूट करत होत्या। तसं तरी निदान हिने नाही केलं, पण एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, एक आठवडा पूर्ण ही बाई वाढदिवसच साजरा करत बसली होती। आणि काय ते किती केक वर केक उगाच आपले आणतायत। अरे एवढे केक, एवढं गोड खाऊन कंटाळा नाही येत का? अरे हो, मी पण कोणाला हा प्रश्न करते, या लोकांना रोज नॉनव्हेजचा कंटाळा नाही येत तर केकचा काय कंटाळा येणार आहे यांना। आणि हे साबजी तर काय बाबा डाएट करणार होते, पण त्यांचा डाएटचा अजूनपर्यंत काय अतापताच नाही आहे। जेवढं समोर खायला दिसेल ते सगळं स्वाहा करत असतात, एकदम सेम त्या ससुल्यासारखं। मंडळी, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, बल्याणीच्या बर्थडेला हे लोक रिसॉर्टला गेले होते। ते तर बंजिताचं पेड प्रमोशन होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तिथे हे लोक स्टाफला पण घेऊन गेले होते, पण तिच्या बर्थडेच्या आधी हे लोक बार्बेक्यू नेशनला गेले होते, तेव्हा यांनी तिथे 1200 पर पर्सन खर्च केले होते। तिथल्या मेन कोर्सला पण या लोकांनी नावं ठेवली होती, नेगेटिव्ह रिव्ह्यू दिला होता। जिथे पैसे भरायचे होते तिथे यांनी स्टाफला नाही नेलं, फुकट तिथे प्रकट असे आहेत हे साबजी आणि बंजिता। स्टाफला फक्त आमचे फॅमिली मेंबर्स आहेत बोलतात, पण जेव्हा फॅमिली सोबत हे लोक कुठे फिरायला जातात आणि तिथे जर फुकट असेल तरच ह्या लोकांना नेतात, जिथे पैसे खर्च करावे लागतात तिथे त्या लोकांना घेऊन जात नाही। आता हे लोक पुण्याला गेले होते, पण पुण्याच्या महिनेकडे न थांबता हे लोक हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथे पुण्याची महिना भरपूर खाऊ घेऊन आली होती। आणि मला तर असं वाटते लेझी फूडी मॅडम सुजाताईने बनवलेला रवा केक घेऊन गेली होती। त्या सुजाताईला वाटते फक्त रवा केकच बनवायला येतो
आता ह्या लेझी फूडी मॅडमची खर्चना पण मैत्रीण आहे. अहो ती खुबईवाली खर्चना नाही हो, पुण्याची आहे ना खर्चना तिची मैत्रीण. पण ह्या लेझी फूडी मॅडम तिला नाही नाचवत कुठे. मागे ते गोव्याला नेलं होतं तिला, पण ते पण यांची स्पॉन्सर ट्रिप होती म्हणून नेलं होतं. तर या मॅडम कसल्या नेतायत तिला कुठे. आता काय फ्लाय विथ मंदिताची पहिली ट्रिप गेली आहे. खूप महिने झाले टोमल काकूंनी तर नऊवारी चॅलेंज केलं नाही, पण 1 मेला ह्या लेझी फूडी मॅडम थायलंडला नऊवारी नेसणार आहेत आणि त्यांच्या सोबत पुण्याची मैना देखील आहे. आता या दोघी एकत्र आहेत म्हटल्यावरती काय विचारूच नका. धिंगाणा घातल्याशिवाय काय या राहणार नाही. मंडळी आता या साबजीने रेंट वरती एक घर घेतलं आहे. काय आहे ना, लेझी फूडी मॅडमची नेहमी शूटिंग असते, त्यामुळे त्या ट्रॅव्हल करत असतात. पालघरला पोहोचेपर्यंत त्यांना उशीर होतो, म्हणून या साबजीने ठाण्याला एक फ्लॅट रेंट वर घेतला आहे. किती काळजी घेतात ना हे साबजी लेझी फूडी मॅडमची. शेवटी काय बाबा, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती. तर हे साबजी त्यांच्या मातोश्री, बल्ल्यानी आणि बकुली भावीला घेऊन गेले होते त्यांच्या रेंटेड फ्लॅट वरती. तर फ्लॅट वर जाऊन आल्यानंतर साबजींने सगळ्यांना नेलं होतं KFC ला. ह्या साबजींच्या मातोश्री तर काय बाबा चिकन नाही खात असं बोलतात, यांना मासे खूप आवडतात. पण KFC ला तर ह्या मातोश्रीने चिकन वरती ताव मारला होता. अरे खातात तर खातात बोलायचं ना, उगाच लपवाछपवी कशाला करायची. उगाच आपलं कॅमेरा समोर दाखवायचं की मी हे नाही खात ते नाही खात. पण या मातोश्रींना हे का नाही समजत की ते साबजी झापझूप करून कॅमेरा फिरवतात आणि सगळं काही रेकॉर्ड करतात. हे साबजी बोलतात तर खरे, मी 2 वाजेपर्यंत जागा राहून व्हिडिओ एडिट करत होतो. मी काल पहाटे 5 वाजता झोपलो, पण मला तर अजूनपर्यंत समजलं नाही की हे साबजी व्हिडिओ नेमका काय एडिट करतात. यांचे व्हिडिओज पण इतरांसारखेच असतात, कॉपी पेस्ट. एकतर सकाळी उठलं की हातात कॅमेरा घ्यायचा, तो ऑन करायचा आणि सगळं रेकॉर्ड करत फिरायचं. अर्धा टाइम तर या साबजींचं फक्त त्या बकुलीला दाखवणंच सुरू असते. आता 1-2 वर्षांनी ती बकुली पण शाळेत जायला लागेल. पण ह्या साबजींचं काय, हे साबजी तर रिकाम टेकडेच राहणार आहेत. आता मंडळी या लोकांनी ठाण्याला फ्लॅट रेंट वरती घेतलाय हे ऐकल्यानंतर खूप लोकांनी साबजींना कॉमेंट केली होती की तुम्ही ठाण्यामध्ये कुठे फ्लॅट घेतला आहे रेंट वरती, पण ठाण्यात राहतो. पण ह्या साबजींनी एकही कॉमेंटला रिप्लाय दिला नाही. आता हे लोक जो दिखावा करतात त्यावरूनच लोक यांना प्रश्न करतायत. सगळं काही यांचं लोकांच्या जीवावर सुरू आहे, पण आता त्याच लोकांच्या प्रश्नाला हे लोक उत्तर देत नाही आहे, इग्नोर करतायत. कमाल आहे बाबा या लोकांची खरंच. आता त्या लेझी फूडी मॅडम एवढं आजकाल धावपळ करतायत, सगळीकडे 1-2 किलोचा मेकअप लावून फिरतायत. कधी कधी तर कोणत्याही मेकअप आर्टिस्ट सोबत कोलॅबरेशन करतात. आता ते लोक कोणते प्रोडक्ट यूज करतात, काय करतात ह्याची पडताळणी तरी करतात की उगाच आपलं हपापल्यासारखं प्रमोशन करून पैसे मिळतात म्हणून जातात, हे तर आता देवच जाणो. कारण काही दिवसांपासून त्यांचा फेस एकदम सुजल्यासारखा वाटतोय. खूप लोकांनी कॉमेंट्स पण केल्या होत्या की बाई बघ जरा, चेहरा खूप सुजलाय, आराम कर. तरी मॅडम कसल्या ऐकतायत कोणाचं. पायाला घुंगरू बांधून सकाळी उठल्या की सुटल्या, अशा आहेत या लेझी फूडी मॅडम. अरे हो, त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा. ते साबजी तर काय कामाचे नाही, नुसतं आपलं कॅमेरा हातात घेऊन झापझूप करून सगळीकडे फिरत असतात. त्यामुळे बाहेरची सगळी कामं तर लेझी फूडी मॅडमनाच करावी लागतात. मागे काहीतरी यांनी फेस ट्रीटमेंट पण केली होती, तो पण एक कोलॅबरेशनचा व्हिडिओ होता. एवढं सगळं चेहऱ्यावर केसांवर एक्सपेरिमेंट करून वाट तर लागणारच ना. त्यामुळेच मी बोलते मंडळी की या अशा फसव्या सोशल इन्फ्लुएन्सर्सच्या नादी लागू नका. हे पैशासाठी खूप हपापले आहेत. लोकांना मूर्ख बनवण्यात, त्यांची दिशाभूल करण्यात हे लोक एक्सपर्ट झाले आहेत. आता मागेच पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी, घरकोंबडी काकूंनी सजेस्ट केलेली क्रीम वापरून त्यांच्या व्ह्यूअरची स्किन डॅमेज झाली होती. हे लोक फक्त प्रमोशन करणार, स्वतः काही ते प्रोडक्ट यूज नाही करणार कधी. प्लस कोणी नेगेटिव्ह रिव्ह्यू दिला की त्याला 4 शब्द हे लोक ऐकवून दाखवणार. तरी नशीब आजकाल या लेझी फूडी मॅडमचं बाबा आर्थचं प्रमोशन करणं खूप कमी झालं आहे. मंडळी लेझी फूडीच्या मावस बहिणीची हल्लीच 3rd डिलिव्हरी झाली आहे. हे लोक खुबईला जाण्या अगोदरच ऍक्च्युली तिची डिलिव्हरी झाली होती. हे लोक फक्त त्यांच्या अंधमंद भक्तांना बोलतात तुम्ही सगळे आमची फॅमिली आहे, पण तसं नाही आहे. हे लोक यांच्या अंधमंद भक्तांपासूनच सगळं लपवतात. आता हेच बघा ना, लेझी फूडी मॅडमच्या बहिणीने 6व्या की 7व्या महिन्यात प्रेग्नन्सी रिव्हील केली होती. बाळ झालं कधी आणि सांगितलं कधी. त्या मॅडम खुबईला जाण्याआधीच तिथे होत्या, पण साबजी बोलले काय तर तिला यायला उशीर होणार आहे.
कारण ती गेली आहे गुलाबी साडी नेसून गुलाबी अवॉर्ड घ्यायला. दुसऱ्या दिवशी सकाळीच खुबईची फ्लाईट आहे. ह्यांनी तेव्हा देखील सांगितलं नव्हतं की त्या मावशीच्या मुलीची डिलिव्हरी झाली आहे, तिला बेबी बॉय झाला आहे. सगळीच लपवाछपवी सुरू होती यांची. आता त्या दिवशी खुबईला जाण्याची घाई होती समजू शकतो, पण खुबईला गेल्यानंतर तर हे लोक सांगू शकत होते ना. आता हल्लीच त्या बाबूचं बारसं झालं. चं फंक्शन आहे तर बंजिता मॅडमच्या सासरच्यांनी जायला हवं होतं. बाकीचे नाही गेले ठीक आहे, पण निदान साबजींनी तरी जायला हवं होतं. ती मावशी आणि काका किती या लोकांसाठी करतात, पण साबजी घरात बसून सगळ्यांच्या तोंडावरती झापझूप करून कॅमेरा मारण्यात बिझी होते वाटते. तुम्हाला पण असंच वाटते का मंडळी? मला नक्की कॉमेंट करून कळवा. त्याच सोबत तुम्हाला रिकामटेकड्या साबजी आणि खाजोळ्या लेझी फूडी मॅडम वरती पॉडकास्ट अजून ऐकायचे असतील तर ते देखील मला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.